पेंदुर्ले हा खेकड्याचाच एक प्रकार आहे. थंडीमध्ये शेतामध्ये भरलेले हे खेकडे मिळतात. चवीला अप्रतिम लागतात. आज आपण पाहणार आहोत पेंदुर्ल्याचं सुकं. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणी किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पहिले तर 2 मोठे कांदे चिरून घ्यायचे आहेत. खडे मसाले आणि कढीपत्ता. एका कढईमध्ये तेल टाकून जिरा तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर कांदा, कढीपत्ता आणि खडे मसाले भाजून घ्यायचे. ते थंड होईपर्यंत एक टॅमॅटो, 5-6 मिरच्या, 10-15 लसूण ह्या सर्वांची प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतरला आपल्याला आला लसणाची पेस्ट लागणार आहे. पेंदुर्ले साफ करून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून जे आपण कांदा, खडे मसाले, मिरची, टोमॅटो, लसूण याची पेस्ट बनवली आहे ती टाकायची आहे. आणि अद्रक लसूणाची पेस्ट 1 चम्मच टाकायची आहे. त्यानंतर 2 चम्मच मसाला, 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, चवीपुरता 1 चम्मच गरम मसाला आणि कढीपत्ता. तेल गरम झाल्यावर हे सर्व जिन्नस त्यामध्ये टाकायचे आहेत व मसाला परतून घ्यायचे. त्यानंतर स्वच्छ केलेले पेंदुर्ले त्यामध्ये टाकायचे व थोडा पाणी टाकायचे. कढई किंवा टोपावर ताट ठेवून त्यावर पाणी ठेवायचे. पेंदुर्ले शिजेपर्यंत सुका खोबरा खिसून भाजून घ्यायचे व त्याचे एक वाटण बनवून घ्यायचे. खेकडे शिजल्यावर खोबऱ्याचं वाटण त्यात टाकायचे. आता खेकड्याच्या कालवणाला उकळी आणायची. खेकडे उकळल्यावर त्यात कोथिंबीर टाकायची. तयार आहेत आपले भरलेले पेंदुर्ले. चवीला अप्रतिम लागतात हे.